विठोबा रखुमाई
आपुला तो एक
नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही नाही आदि अंती 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 अवसान नाही आदि अंती अवसान 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 नाही आदि अंती अवसान अवसान
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे इरती माईके दुःखाची जनिती नाही अदियंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिशे गोविंदाचे एरती माईके दुःखाचे जनिती नाही अदियंती अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती माग इरती माईके दुःखाची जनिती नाही अदियंती अवसानो विभंबिनो नादम दुरंतम चरंतम स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृंदकानंदनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पवनतय संकटहरण मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित मनहु बसु सुरभूप जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति हो लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आलंदी वल्लभम जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया मोडोनी माया कुंजरू
मुक्त मोतियाचा उगरू जीवविता श्री गुरु निवृत्ती बंधू. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शिवे लागे शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. इरती माई की दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. माऊली महावैष्णव संत सम्राट भगवान विश्व मौली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगदवंदनीय देहोचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा जवळजवळ सर्वांना सुपरिचित असणारा नित्य पाठातील अभंग आज भगवंत चिंतनासाठी निवडलेला आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे जगातील यचे यावत जीव मात्राला कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घ्यावी असा गोड आणि सुंदर उपदेश अर्थात मीमांसा या अभंगामध्ये तुकोबारायांनी केलेली आहे. विठाला 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 विठाला. अभंगावर चिंतन करण्या अगोदर थोडक्यात परिहार द्यायचा तो असा. आज या मध्ये हा जो कार्यक्रम आहे हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. वैकुंठवासी परम श्रद्धे हरिभक्ती परायण आमचे वैजनाथ माधवरावजी घरजाळे मामा, मामांच्या गोड जेवणाचा हा कार्यक्रम आहे. त्यानिमित्त ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे सोपवलेली आहे. आपण सर्व उपस्थित आहात. तसं पाहिलं तर माझा वेळ संपलेला आहे. अनेकांना कोणाला 7 दिवस राहिले, कोणाला 1 तास राहिला. माझ्या वाट्याला फक्त 15 मिनिटच राहिले. 15 मिनिटामध्ये काय बोलणार? परंतु जे बोलणार आहे ते मागून आलेले अगोदर आलेले सगळ्यांना चटका लागणार बोलणार आहे. कारण आपलं काम आहे बरोबर खटका बसविणे. खटका बसला की सगळे टाळ्यावर. कारण तुकोबारायांची अभंगवाणी प्रत्येकाच्या मनका दाबणारी अभंग संहिता आहे. म्हणून जगातील यचे यावत जीव मात्रांना नीट सरळ रस्ता आणि मार्गदर्शन जर अधिकृत आणि विशेषत्वाने कोणाचं होत असेल संत साहित्यातून तर ते जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगवाणीतून. अलौकिक आहे जगद्गुरु तुकोबाराय. वारकरी संप्रदायामध्ये परमोच्च स्थान आहे, सामान्य स्थान नाही. तुका झालासे कळस भजन करा सावकासो. किंतु तुम्ही आम्ही तुकोबारांना लय हलक्यामध्ये घेतो. तुमचा आमचा दृष्टिकोन जगद्गुरु तुकोबाराकडे बघण्याचा अत्यंत हलका आहे. परंतु जगद्गुरु तुकोबारा हलके नाहीत. संप्रदायामध्ये कोण आहे तुकोबाराय तर याची कारण मीमांसा अनेक साधू संतांनी केलेली आहे. किंबहुना तुकोबाराय स्वतः चिंतन करतात. तुकोबाराय सामान्य नाही. तुकोबारायांची अभंग गाथा सामान्य नाही, अलौकिक गाथा आहे.
चहुवेदाचे केलवी वरून तुकोबाराईचे अभंग गाता सामान्य नाही. 4 वेदांचं सार म्हणजे तुकोबाराईंची गाथा आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. मी पण आखाड्यातलाच आहे. आखाड्याच्या बाहेरला नाही. मोतीराम महाराज कुठं काय बसवायचं हे माझे गुरुजी परम श्रद्धे वैकुंठवासी विठ्ठलबुवा घोले सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था सगळ्या गोष्टी चालत चालत पाहून बदल करायचा. समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे रहावे समयासी सादर व्हावे समयासी. तुकोबारांची अभंग संहिता अलौकिक आहे. चहुविदाची ही केली विवरून अर्थ ही गहन करोनिया पारमार्थिक दृष्ट्या तुकोबारासारखा महात्मा या जगाच्या पाठीवर नाही. काय म्हणता? पारमार्थिक दृष्ट्या धन्य म्हणावी इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखी गेला. हे पारमार्थिक स्वरूप आहे तुकोबारायचं. चला प्रपंचाच्या दृष्टीनं तुमचा आमचा परमार्थ काहीच नाही. काय तुमच्या आमच्याकडे? जुन्या काळात पंचरत्न हरिपाठ पाठ असणारी महाराज मंडळी होती. आता एकाच हरिपाठाकडे महाराजांची पाठ आहे. भजने सोडून द्या. मी तुमच्याकडे जाणार नाही. आमचंच पाहू. काय आहे तुमच्या आमच्याकडे परमार्थामध्ये? 10-5 बोल, 7-8 तुकडे, 2-4 चाली, 3-4 टिपणं, झाला परमार्थ. सोपं नाही. परमार्थ जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाही. या जीवाची आटणी या परमार्थामध्ये करावी लागते. भयान कसा खाव्या लागतात. 10-20 वर्ष त्याच्यामध्ये रममान व्हावं लागतं. तेव्हा कुठं तरी काहीतरी एखादा तरंग, एखादी लाट, एखादा आकार उकाराचा स्पर्श होतो. एवढा मोठा परमार्थ आहे. तुमचा आमचा परमार्थ ही धड नाही आणि प्रपंच ही धड नाही. म्हणून तर जीवाची व्याख्या करताना चिंतन केलेलं आहे.
ज्याचे ऐहिक धड नाही त्यासी परत्र त्याचे परत्र पुससी काय. अरे त्याचं खालीच धड नाही, वर काय. तुम्ही आम्ही पांडुराजा नाहीत, खालीच ताळमेळ नाही, वरचा तर सोडून द्या. तुकोबारायांचा परमार्थ अलौकिक परमार्थ प्रपंच. तुकोबारायचा प्रपंच सामान्य आहे. 40 गावची जहागीरदारी. किती गाव? जळगाव 40 गाव नाही, पुणे प्रागाण्यामध्ये असणारी 40 गाव जहागीरदारी तुकोबाराईकडे. भली मोठी सावकारकी, त्या काळातली सावकारकी. थप्पी लागलेली होती चोपड्यांची. चोपडे म्हणजे वह्या. महाराज त्या महात्म्याने क्षणाचाही विचार न करता सगळ्या वह्या उचलल्या आणि इंद्राणीच्या डोहामध्ये नेऊन बुडवल्या. कशाच्या? सावकारकीच्या सांगालो. इथं कोणी आहे का नाही मला माहित नाही सावकार, परंतु आपलं महाराज चक्रवाढी व्याज असत, ते बी टक्क्यानं. येळ आमुषा झाले की डबल लागल. तुम्ही आम्ही सोडत नाहीत मोतीराम महाराज, परंतु तुकोबारांनी मुद्दला सहित सोडून दिलं. व मनते मनी बैसाले, व मनते मनी बैसाले. याच्या पुढली भाषा आहे पोले महाराज. जाळोनी संसार बैसलो अंगणी. तुकोबारांनी स्वतःचा संसार जाळला. संसार तो कैसा न देखे, संसार तो कैसा न देखे. तुकोबारांची भाषा आहे. जरा भूमिका लक्षामध्ये घेत जा. तुकोबारांनी प्रपंच नाम संसार, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजन हे धवळीले जग, चुकविला लाग कळे काळाचा.
कळीकाळावर घातली काच एक एकाहुनी बळी रे जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय संसाराची भूमिका आणि पारमार्थिक भूमिका तुकोबारायांची अलौकिक आहे. दोनही भूमिका अलौकिक असल्यामुळे यावत चंद्र दिवा करो या ब्रह्मांडामध्ये या महात्म्याचा जय जयकार आहे. जय जय आजी स्वामी सद्गुरु तुक या दातारा तारक तू सकळाचा जीवलग सोयरा. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागी अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. अहंता ममता दौडोनी निज शांतीवरी. हा महात्मा म्हणजे तुकोबार आहे. तो का म्हणे मुक्ती परनेली नोभरियो का म्हणे मुक्ती निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या मुक्तीना मोक्ष परमोच्च स्थान जीवनामध्ये प्राप्त केले. आता निश्चिंतीने पावलो विसावा. लोकांनी वाट बघू नये जाण्याची. महाराज जगानं जर वाट बघितली की केव्हा जाईल तर कला व्हायचा. निश्चित यानं जीवनभर कुटानेच केले आणि जे कुटाने खोर आहेत ते लवकर जात नाहीत. हे आपला सिद्धांत आहे बर का. अपवाद एखादा असेल परंतु तुकोबारायांनी आता दिवस चारी खेळी मेळे. आमचे मामा परमश्रद्धेय वैकुंठवासी वैजनाथराव मामा वर वाड्यामध्ये खाटेवर जेवण वगैरे करून झाकली घटीचा दिवा नेने काय झालासी की दवा या रीती पांडवा जो देह ठेवी. कोणाला कल्पना पण नाही. एवढा मोठा परिवार आहे. 2 मुलं मुली जावई नात जावई भरगच्च परिवार. अचानक मला पण फोन आला कुठं आहे मामा गेले आणि सकाळी अंतविधी आहे. आमचे दादा विष्णू दादा असतील संतोष असेल मामांचा परिवार प्रपंच बी तेवढाच मोठा बरं का. प्रपंचामध्ये नाद करायचा नाही.
दोन भावांनी भल्या भल्यांच्या पाठी लावल्यात. मला इथं जास्त सांगायची गरज नाही. एवढा मोठा दांडगा संसार, माणसंही तेवढेच, ऐश्वर्यही तेवढाच, आर्थिक बळ, सामाजिक बळ, पारमार्थिक बळ, सगळ्या गोष्टी आणि अगदी थाटामध्ये आपल्या जीवदशेची अध्यात्माची भूमिका आहे. हा देह पंचतत्वामध्ये विलीन केला. मी नेहमी सांगत असतो, जाणं प्रत्येकाला आहे, अटळ आहे. भगवान सांगतात इतना ही उरुवाली अवतार इरते पामर. अर्जुना जातसे ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतशत तस्माद परिहारेते नत्वं शोचतो मरहसी. अटळ आहे. माझे ज्ञानोबा आहे पुढे बोल. देहाची गावा अलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया या परी. ज्ञानोपाराय पुढे चिंतन करतात. उपजे ते नाचे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. येरते पामारा जीवाची येरते पामारा जीवाची जीवक येते. जाणं निश्चित आहे बर का. वास्तविक पाहता हे जाणं उपाधीच आहे. कशात आहे? जे परम तत्व आहे, जे अविनाशी तत्व आहे, ज्याला ब्रह्मचैतन्य म्हटलेलं आहे वेदांत शास्त्राने, ते तत्व कुठेही जात नाही, कुठूनही येत नाही. कारण ते व्यापक आहे. जाणं आणि येणं ही क्रिया व्यापकामध्ये कधी घडत नसते. जी परिच्छिन्न वस्तू आहे त्या परिच्छिन्न वस्तूमध्ये या सगळ्या क्रिया घडतात बरं का. भगवान गीतेमध्ये सांगून जातात अर्जुना न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भवितवान भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते न म्रियते वा कदाचित. हा नित्य आहे. कोण? परमात्मा. म्हणून त्याच्यामध्ये जाणं येणं घडत नाही. जे अपरिच्छिन्न वस्तू आहे याच्यामध्ये जाणं आणि येणं घडतं. तसं पाहिलं तर मरण हे उपाधीचं आहे. जीव चैतन्याचं देखील मरण नाही. मग हा घटनाक्रम दिसतो याचं काय? तुम्ही आम्ही म्हणतो मामा गेले, महाराज गेले, अमुक गेला, तमुक गेला, याचं काय? तर याचं समाधान माझ्या ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. विठ्ठल महाराज ज्ञानोबाराय बोलतात याचं समाधान एकाच ओळीमध्ये महाराज ज्ञानोबारायांनी केलं.
जैसे जीर्ण जैसे जीर्ण वस्त्र सांडीजी मग नूतन मग नूतन वेडीजी तैसे तैसे देहांतरा ते स्वीकारजी चैतन्यनाथे चैतन्यनाथी जैसे जीर्ण वस्त्र सांडी कपडे जीर्ण झाल्याच्या नंतर फाटल्याच्या नंतर तुम्ही आम्ही नवीन घेतो परिधान करतो. आता अलीकडे काळ सोडून द्या. आता बरीचशी आमची युवा वर्ग तरुण पिढी हो मार्केटमध्ये जाऊन नवेच कपडे फाटलेले घेऊन येतात. ते गुडघ्यावर फाटलेलं आहे, कोपरावर फाटलेलं आहे, ढोपरावर फाटलेलं आहे. त्यांची किंमत पण 3-3 हजार रुपयाची माऊली पॅन्ट आहे, फाटक्या कपड्याची. तुमच्या आमच्या काळामध्ये जर शर्ट किंवा अंडर पॅन्ट फाटलेली असायची तर लाज वाटायची. अंगावर कपडे जर कुठं फाटलेले असले तर आता महाराज फॅशन म्हणून मोठमोठ्या समारंभामध्ये नागडे उघडेच लोक फिराले. अंगावर कपडा नाही. जेवढ्या अंगावर कपडे नाही जेवढा उघडा जेवढा भोंगळा तेवढा तो मोठा तेवढा श्रीमंत. आकली आहेत का आकली? आपलं कीर्तन असंच आहे. ठरवून काहीच नाही. जे तासाला लागल बस मग ते 8 तास असो की उभं तास असो ते कुंकड बी घुसलं तरी काय अडचण नाही. काय करावं तुम्ही? धोका आहे. सध्या विवाहाचा कालखंड चालू आहे आणि एक विवाह सध्या हागवणे परिवाराचा लय गाजाला आहे. त्याने एवढं हागून ठेवलं महाराज पुण्यामध्ये. अरे काय पद्धत आहे तुमची? ह्या पद्धती कधी कधी बदलल्या पाहिजे. विवाहामध्ये काय चाललंय? बायाच ना चालल्या ही पद्धत आहे. आणि मोठमोठ्या घरच्या बाया तुम्हाला आम्हाला गप्प बसून बघावं लागलं इथे डोळे झाकून. मी तर विवाहाला जाणंच बंद केलं. नकोच. किती जवळचा आणि प्रेमाचा हे व्यवस्थित असलं तरी आलो नसेल तर तुझा विवाह तू तिकडे बघ. काय काय बंद काय पडलं? या गोष्टी समाजामध्ये चालत नाही. आपण काय करू याचं भान पाहिजे. माझा मुद्दा इथे चालू आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे का सर्पे कवच सांडी. जाणं निश्चित आहे परंतु ते जाणं कसं असावं थोडस बोलतो. मी जास्त बोलणार नाही. कबीरदास महाराज चिंतन करता मूरत से सुरत बडी दिन पंख उड़ जाय मूरत तो जाती रहेगी कीरत कभी न जाए. उत्तम चिवरे कीर्ति मागे कीर्ति मागे उत्तम चिवरे कीर्ति उत्तम चिवरे कीर्ती मागे. जुनं वाक्य मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तुका मने जावे सत्कीर्तीने मानवे सत्कीर्तीने मानवे सत्कीर्तीने महाराज त्यातलं हे मार्मिक आहे. मार्मिक तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने. अपकीर्ती पाठीमागे ठेवून काय उपयोग आहे?
कीर्ती पाहिजे, आप कीर्ती नको आहे, सत्कीर्ती. उभय लोकी कीर्ती सोहळा मानो, हा सोहळा मानो. उभय लोकी कीर्ती सोहळा योग्याची संपदा सोहळा जाणो दोनही लोकांमध्ये कीर्ती शिल्लक, उभय लोकी कीर्ती. साधू संतांच्या संदर्भामध्ये गोड चिंतन आहे. ऐशी चराचरी बर का ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर उभारीला ध्वज तिन्ही हे लोकावरी ऐसे चराचरी. चर आणि आचार या समुदायामध्ये तिन्ही लोकांमध्ये तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा कीर्ती माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. विस्तारानं बोलण्यासारखं वैष्णवाची कीर्ती गायली पुराणे. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणे. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणे.
गायली पुराणे गायली पुराणे 6-18 जणी चौवेदी चहुवेदी ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचन. ग्रंथाचे वाचक हे भजन आहे, नंतर भोजन आहे, मध्यंतरी एक कीर्तन आहे बरं का. महाराज आलेले आहेत. तुम्ही म्हणाल एवढ्या वेळच आहे काय, नाही, अजून एक कीर्तन आहे आणि नंतर पुन्हा भोजन आहे. आणि भजनाचा नाद मराठवाड्यामध्येच आहे, बाहेर नाही. जीव जाऊ की जिलबी खाऊ, भजन मराठवाडा, त्यातले त्यात परभणी. तुम्ही आमच्यात झाले बरं. वारकरी संप्रदायाचं भजन खडकाला धडका आहेत महाराज. खडक फोडून पलीकडे निघण्याची ताकद या भजनामध्ये. हरी भजनी हे नुसतं भजन नाही, लावून मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, असं भजन. एक एकाहुनी बळी रे. मी प्रास्ताविक मुदाम केलं नाही, वेळेची अडचण असल्यामुळे. हे सगळी घरचीच मंडळी आहेत बरं का. कीर्ती, वैष्णवांची कीर्ती. आणि एक ध्यानात घ्या, कीर्ती पाठीमाग शिल्लक ठेवण्यासाठी अगोदर मरावं लागतं. काय करावं लागतं? मरावं लागतं. मेल्याशिवाय कीर्ती होत नाही. काही देहानं मरतात, आलं का लक्षामध्ये? उपाधीनं मरून काहीची कीर्ती पाठीमाग शिल्लक राहते आणि काही उपाधीनच जिवंत असून देखील त्यांची कीर्ती यावत चंद्र दिवा करू पाठीमाग शिल्लक. विस्तारानं बोलल मी केव्हा तरी, आज नाही बोल. अगोदर मरावं लागतं. तुकोबारांनी जिवंतपणीच आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्ये. स्वतःच मरण स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी. काय कसा हा महात्मा असेल बरं का. जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत कीर्ती नाही. जोपर्यंत तुम्ही मरणार नाही तोपर्यंत तुम्हाला अमरत्व भेटणार. दोन भाव आहेत. मरण माझी मरुणी गेली, मजा केले अमर, मजा केले मरावं लागतं. माधव महाराज मरून अमरत्व आहे, न मरताना अगोदर मरावं लागतं. खस्ता खाव्या लागतात. मरण या शब्दाचा अर्थ आहे खस्ता खाणे. बर का. या देहाची चाळणी करावी लागते. चाळणी तेव्हा कुठंतरी नाव निघतं. हे मरण आहे. मरण माझी मरुणी गेली. आणि पुन्हा पुन्हा मरण्याची गरज नाही. एकदाच तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. अगोदर मरण, नंतर कीर्ती, अमरत्व. या सगळ्या गोष्टी साधायच्या असतील तर संपूर्ण आयुष्यामध्ये तुमचा जे
व्यवहार आहे हा उत्तम पाहिजे. उत्तमाची उत्तम कीर्ती पाठीमागे ठेवायचा असाल तर व्यवहार उत्तम पाहिजे. तुकोबाराय बोलतात जोडून या धोन उत्तम व्यवहारी उदास विचारी. मुंड्या मोडून धन गोळा करून कीर्ती पाठीमाग शिल्लक राहत. व्यवहार उत्तम, कीर्ती उत्तम, खर्च उत्तम, कीर्ती उत्तम. उत्तमाची गती तो एक पाविलो उत्तम भोगिल जुवखानी. वर गेल्याच्या नंतर कुठं? स्वर्गामध्ये बर का, वैकुंठामध्ये. तिथं देखील त्याला उत्तम स्थान आहे. आलं का लक्षामध्ये? किंबहुना तो भगवंत स्वरूपाला जाऊन प्राप्त होतो. म्हणून तुकोबारायांनी चिंतन केलं आणि तुम्हाला आम्हाला सांगितलं. तुका म्हणे एका मरणीची सरी उत्तमची उरी कीर्ती मागे. कीर्ती उत्तम पाठीमाग ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये काय करा याचं चिंतन तुकोबारायांनी अभंगाचे तुकोबारायांनी गोड चिंतन केलं, मीमांसा केली आणि तुम्हाला आम्हाला सांगितलं तुम्ही आपल्या जीवनामध्ये काम करा, भगवंताची प्राप्ती करून घ्या. हो, कोणत्या भगवंताची? या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारायांनी दिशा दाखवली, ज्याला व्याकरणामध्ये दर्शवाचक सर्वनाम म्हणतात. सर्वनाम आणि त्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक समीप दर्शवाचक सर्वनाम आणि एक दूरदर्शवाचक सर्वनाम. यामध्ये तुकोबारायांनी दूरदर्शवाचक सर्वनामाचा प्रयोग केला. दूरदर्शवाचक तो बरं का जो
स्वगत सजातीय विजातीय भेदरहित देश काल वस्तू परिच्छेद रहित असणारा कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम ज्याचं श्रुतीनं चिंतन केलं यो ही सह विश्वर हो असा परमात्मा एकम सत विप्रा बहुधा वदन्ति श्रुती माता चिंतन करते तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये तुम्ही प्राप्त करून घ्या. आपुला तू एक देव करोनी घ्यावा एक देव एको देवस सर्व भूतेषु गुढ. परमात्मा एक आहे बर का, एकच आहे. मी नेहमी सांगतो जगाच्या पाठीवर एकच तत्व आहे. विद्यारण्य स्वामींनी पंचदशी मध्ये याचा उहापोह केलेला आहे. तुम्ही जर तृप्तीदीप चिंतन केला तर तुमच्या लक्षात येईल अन्य देवच नाही. तुकोबारा स्पष्ट बोलतात सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागती सीते अवधान आपुले इच्छे आणि का पिढी आपुले इच्छे आणि का पिढी. याला कोण देव म्हणत का? याला आम्ही देव म्हणत नाही. जो देतो ज्याच्याकडे दिव्यता आहे दातृत्व आहे त्याला देव म्हटलेला आहे. थोडस बोलल उत्तरेमध्ये महान साधू होऊन गेले ज्यांचं नाव आहे सुरदासजी महाराज. दातृत्व ज्याच्याकडे आहे तोची एकदान शुरदाता विठेवरी ज्यांची जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तोया भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी पाऊले साजी अंतरी विटेवरी शोभती. तो परमात्मा सुरदासजी महाराज चिंतन करतात. दातृत्व आहे त्याच्याकडे. दाता एक राम भिकारी सारी दुनिया दाता एक राम भिकारी सारी दुनिया दाता एक राम. त्याच्यासारखा दाता या जगाच्या पाठीवर नाही. तो देत असताना पाहत नाही. हे बंडोपंत महाराज आहे अनिरुद्ध आहेत होय का पोले महाराज आहेत पाहत नाही. कोणीही जाऊ द्या त्याच्याकडे देताना मनसी पात्र ती कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिली. तू सनकाधिकाचे निमाने सायुज्य स्वरुसू दिदला पुतने जे विषाची निस्तनपाने पाजवाने. हे दातृत्व ज्याच्याकडे आहे तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये तुम्ही आपला करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा बर का. एक देव महाराज याची ताकद अलौकिक आहे. याचं सामर्थ्य अलौकिक आहे. तो समर्थ आहे. ऐसा तो समर्थो ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो. ज्ञानोपराय चिंतन करतात. गतिर भरता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगाते चाळिता. अर्जुना नामदेव महाराजांना विचारा तुझे या सत्सेने वेदासी
कधीही महाराज जो समर्थ आहे, जो सत्ताधीश आहे, मी नेहमी म्हणत असतो माझी आमदाराकडे मागून काय उपयोग आहे? मनमोहन सिंग आहेत देशाचे माजी पंतप्रधान, त्यांच्याकडे आपलं शिष्टमंडळ गेलं, उपयोग आहे? अरे मग जायचंय तर नरेंद्र मोदीकडे गेल्यास गावाला अख्खे घरकुल, डोंगर जवळ एकही घर शिल्लक नाही. सत्ता आहे ना, परमात्म्याची सत्ता, त्रिकाला बाधित्वम सत्यत्वम आहे. तिन्ही काळा भूत भावी आणि वर्तमान. दातृत्व तेवढंच मोठं आहे. तो सत्ताधीश आहे, ब्रह्मांड नायक आहे, समर्थ आहे. आणि समर्थाची घरी संपदा नाही तुटी काय गदा कमी? कासेची. त्याच्याकडे काही कमी नाही. म्हणून जीवनामध्ये जर वेळ प्रसंग जर आला, मी म्हणत असतो व्यवहार आहे, नागड्यापाशी उघड गेलो उपयोग आहे? अरे तेच अगोदर नागड आणि आपण परत त्याच्याजवळ उघडे गेलो, पांघरायला मागलो. नातरी सरोवर आटले, हा, नातरी सरोवर आटले, ना तरी रानिया दुखी दुखी भेटले, रानिया दुखी दुखी भेटले का वांज फुली फुलली झाड जैसे. फळे जैसे. ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये बोलून जातात. उपयोग आहे का? सांबरी वाढी नल्या सरळा, वरी धड ना तू पोकळा, स्तन आली गळा, शेळी जैसे. गोड ओळ आहेत त्या ठिकाणी बर का, मला विस्तार करायचा नाही. जीवनामध्ये प्राप्तीच करून घ्यायच्या ना, नादच करायचा आहे. एकदा चांगल्याच करा ना. समर्थाची धरिली कासर, समर्थाची धरिली कासर, समर्थाची धरण. गोचडाने उगाच म्हैस आटल्या त्या कासल लागलेत गोचड. उपयोग आहे काय? उपयोग आहे? तिला दूध नाही ना, रक्त नाही, काहीच नाही. तिला मालक वैरण टाकी ना, आटल्याला म्हशीला टाकता का तुम्ही? होय दादा. तहानी म्हैस असावी, भरपूर दूध देणारी असावी आणि अशा म्हशीच्या कासला गोचिड लागलेला असा तर मजा आहे. परमार्थात असंच आहे. जो समर्थ आहे, ज्याच्याकडे ऐश्वर्य आहे, सामर्थ्य आहे, बळ आहे, ताकद आहे, त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. भगवान धरली तुझी कास तू का बने, धरली तुझी कास तू का बने, तुझी कास धरली. आणि तू कोण आहेस, कसा आहेस, त्याचं चिंतन ज्ञानोबारांनी केलं बर का. ज्ञानोबारा बोलतात, वेळ कमी आहे मोतीराम महाराज. ज्ञानोबारा बोलतात, तू कोण आहेस? ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणवली शरण आलो. तुझ्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य
ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत आणि तो परमात्मा नाम तो भगवान ईश्वर, त्याच्याकडे सर्व आहे महाराज. ज्याची अपेक्षा जीवाला आहे, जीवाला कशाची अपेक्षा आहे? सुखाची. सुखाची. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे, न वंचिता दुःख पावे. इच्छा नसताना दुःख प्राप्त होत. मग सुख कुठं आहे? तर सुख एक हेची ठाई. किती सुख? बरं का? किती सुख? ये वय भूमा तत्सुखम नाल्पे सुखम मस्ती. वा. श्रुती माता चिंतन. परमात्मा भूमानाम परमात्मा. काही पारिभाषिक शब्द असतात वेदांत शास्त्रामध्ये, आपा बरोबर आहे. भूमानाम वस्तुनाम परमात्मा. वस्तू म्हटलं की परमात्मा, तसं भूमानाम परमात्मा. आणि तो सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. म्हणून असा जो परमात्मा आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विनजीवा सुकनो ही इरती माईक दुःखाची जनती, नाही यदि अंती अवसान. बर का, वेळ आपली संपलेली. महाराजांचा वेळ आपण घेतला नाही. बर का, उपस्थित सर्व फॅमिली आहे, सर्व घरची मंडळी आहे, अनेक गुणवान आलेले आहेत. सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या वाचेला विसावा देतो, कारण नियोजित वेळेच्या पुढे गेलं झालाच नाही पाहिजे बरं का. परंतु कधी कधी प्रसंग येत असतो. बऱ्याचशा गाड्या लवकर आल्या, काही लेट आल्या. सगळ्याच गाड्या ठेप्याला व्यवस्थित पोहोचल्या म्हणजे आनंद आहे. पुढं पाऊस आहे, पाणी आहे, आणि सुंदर असं नियोजन आमच्या दादांनी, संतोषरावनी केलेलं आहे. एकच बोलेल, मामांचं देहावासन झालं बरं का. अजात शत्रू वैजनाथराव मामा म्हणजे अजात शत्रू. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. या न्यायाने त्यांनी आपलं जीवन संपूर्ण जगले. आपल्या मुलाबाळांना, आपल्या परिवाराला उत्कृष्ट मार्गदर्शन केलं, आणि या इहलोकाची यात्रा त्यांनी पूर्ण केली. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि माझ्या वाचेला याच ठिकाणी विसावा देतो बरं का. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले, तेथ माझे जे उरले पायिक. पण फक्त 2 मिनिटाची विश्रांती होणार आहे, आणि महाराज या ठिकाणी आलेले आहेत. कुठेही कोणी जायचं नाही. लागलीच हरिभक्ती परायण आमचे मित्र परम श्रद्धेय महारुद्र महाराज खाडे शास्त्री यांचं कीर्तन याच ठिकाणी प्रारंभ होणार आहे. सर्वांना पुनश्च धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वाचनाला विसावा देतो. ज्ञानेश्वर हात वर करा सर्वांनी हात. 10 सेकंद. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, बोला बोला.